तोडली म्हणा एवढं जास्त मला मला तर. हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र, वेलकम बॅक टू आवर चॅनल श्री स्वामी समर्थ. ताईपेक्षा बघ आम्ही तिच्या बरोबर नाही बरं थांब, कमेंट लोक तर कमेंट करतात कोण जास्त तोडाव का. हे माझ्या आहेत आणि ह्या परीच्या आहेत, ह्या रिंकूच्या आणि ह्या राणीच्या. राणी आमच्या दोघीचा अर्ध झाल्यावर लेकराला खाऊ घालून आली लेकराला, तरी बी अर्धी बराबरी केली राणीनं. पण तुम्ही कमेंट करून सांगा जास्त कोणाच्या आहेत, माझ्या का रिंकूच्या का राणीच्या का परीच्या. ओके अंबिकाच्या आहेत आणि सांगितले सईच्या आणि त्या खाली टाकलेल्या राणीच्या. आणि मम्मी तर मस्त लेकर सांभाळत बसलेली होती. इकडं पण शेंगा पडल्यात काय परीच्या. हे आमच्या पप्पाचं वावर आहे, सगळं आम्ही रिकामं केलं. अर्ध्यातलं अर्ध केलं रिकामं, अर्ध आहे अजून. अर्ध केलं एवढं आहे आता अर्धा. आता एवढं नंतर टाइम भेटला तसं आमच्याच्यानं बी काय येणं होत नाही बाबा, रोज रोज उठलं की शेतामध्ये. आता उगा आमचा नाद करू नये म्हणून आम्ही केलं असं. टाळ घ्यायचं फक्त. जाऊ दे, इमानदारीने सांग कोण जास्त केलं. नाही अंबिकाच्या आहेत जास्त. तेवढं दिसायला तो बरं जाऊ दे, रिंकूच्या जास्त खुश. हॅपी राणी हॅपी हो. नाही तिने पण खाऊ घालून येऊन माय बऱ्याच थोड्या ग माय. राणीनं आता पुरस्कार द्या. आता पेपरात प्रजावाणी पेपरात उद्या नाव येत आहे रिंकूचं राणीचं. काय राणी हो नाही बघ तोडल्यात आधी काय. मम्मीच्या हाताला सलाईन लावलेली आहे, मम्मीला टायफॉइड झालेला आहे, तरी पण मम्मी आली शेतामध्ये. जाऊ द्या. धाक घ्यायच्यात अजून काय. आता आम्ही शेंगा भरणार आहेत. तिथं आम्ही बोरं घेतले, टाळ घेतला. आता टाळ घ्यायचा थोडा लोकांच्या वावरातला, म्हणजे लोक रिंकूला मारलेत पाहिजे पळत पळत. आता मिरच्या तोडायच्या वांगे रिंकू म्हणाली इथून उठान मग पुढे जा लोकांच्या वावरात. कोथिंबीर तोडायची. तो का बघा हरभरा आणायचं नाही पुढच्या गुरुवारचा. माय किती लागत आहे बघा. आमची राणी बाजारच करायचा नाही म्हणाली, इथलच न्यायचं म्हणाली सगळं. हो का बघा, बाकीची सगळी तूर वाळून गेलेली. आता ह्याच तुरीच्या डाळच होती या. सगळ्या टाकून दे. आमच्या पिशवीत हो ना, मग जेवढा लागतो टाकून दे. नाही एवढ्याच बस झाल्या मला. हा एवढ्याच बस झाल्या मला. काय घ्यायचे ते बघा की वाळून ठेवायचा प्रश्न करू नका. नाही रे बाबा, आमच्या इथं जास्त खात झाला आता नंतर नाही तोडायच्या. खा मजा करा, मजेत राहा, आरामात राहा. किती एकर आहे मम्मी हे पप्पाचं? 1 एकर. 1 एकर शेत आहे हे आपलं. 1 एकर आहे ना. 1 एकर शेतामध्ये आम्ही हे तुरीच्या शेंगा लावलेल्या होत्या. राणी म्हणे 2 एकर म्हणा. आपलं आपण आतरून बघून आपण पाय पसरलेत राणी, तसं म्हणाय जमत नसते. होय बरोबर आहे. आणि हे नंतर रिंकूच्या नावावर करणार आहे. हे हरभरा दाखवा ना आपला. हा हे हरभरा आमचाच आहे. इथून जित रोग नजर चालली तेवढं आमचंच आहे. आहे की नाही देवा. शर्ट थोडं घालू नको. हा देवा आमच्या स्वेटरची काय हालत केली बघा. मम्मीला सलाईन लावलेली असताना, टायफॉइड झालेला असताना मम्मी आली, सुनाला आणली, मला आणली आणि सगळं काढून घेतली. ओल्या कवळ्या शेंगा खायला. नाही तसं नाही, आम्ही तुमच्यावर उपकार केला नाही, पण आम्ही तुम्हाला दाखवणं आमचं काम आहे. आमच्या लाईफमध्ये काय चालू आहे काय नाही आमचं घरानं. आणि राणी बघा कशा शेंगा उचलायली. आमची राणी लय साधी भोळी हाय, चरबट. नाही हो, ते तोंडात आलं चरबट. महाराणीला टाळ लागलाय बघ. इतकुशा झाडाचा जीव आणि बघे टाळ. तिथं बघितली का तुम्ही? अहो हाय करा हाय. आमचं युट्यूब चॅनल आहे. युट्यूब अंबिका डहाळे. सबस्क्राईब करा चॅनल, व्हिडिओ बघा रोज. अंबिका डहाळे युट्यूब वर बघता येते. हा अंबिका डहाळे. उचल ग पटकन. बघतो नाही बघ. हा माझंच आहे. मॉनिटायझर झालं आता हे येणार आहे.
काय म्हणतात पेमेंट येणार आहे. गोल्डचं चल तिथं दाखवते तुला हाय का बघू का? काय ते सापाची काठी बघायची बाई खरं तिथं आपल्या शेतात बघा लवकर सुना आलेले असे फायदे असतात. तुम्ही बी लवकर तुमच्या लेकाचे लग्न करा ना असे सुनाचे फायदे करून घ्या. आता मी तिथं शेंगा टाकल्या मम्मीनं टाकल्या सगळे दोघी सुनानं चल लवकर लग्न करणार आहेत. हा दोघी सुनानं शेंगा उचलून घेतल्या बघा पटपट पटपट असे फायदे राहतात लग्न केलेले लवकर लेकाचे. मी माझ्या पोराचं बरोबर 18व्या वर्ष कंप्लीट झालं की लग्न करणार आहे. भले त्यानं काही बी काम करू दे पण लग्न म्हणजे करणार म्हणजे करणार. बरोबर पुरी भेटन का? नाही बेटाला काय झालं काम काही नाही केल्यावर कसं भेट? रस्त्याहून त्याचं जाता जाता एक शिट्टी वाजली की झालं. कुकरची नाही बरं शिट्टी. आता अंधार पडल्यामुळं तुम्हाला अंधार दिसायला गाईस तुम्हाला सांगते तुम्हाला मी काय सांगू सांगा बरं. आता तुमका बघा किती झुकली तूर आमची तूर खूप झुकली बघा मित्रांनो. मम्मी म्हणाली तर कातीन सोडली म्हणून. आता आपण इथं बघूया कातीन कुठं सोडली. कुठे समोर ते सापाची ते काय ते कातीन आहे कातीन सापाची म्हणजे असते ती पांढरी कातीन काचुळा सोडलाय सापाचा. मग आता ते काय होते तसं काय सोडा? नाही ते सोडून नव्हते म्हातारं झालं कातडवरचं की काढून दुसरं नवीन कातड येते. काय वर्षाला किती लागेल ही बघा एक कातीन आहे म्हणा कातीन. नाही त्याच्यात नाही साप ते निघून गेला त्याच्यावरच निघालंय ते. म्हणजे इथून साप जाताना थांबला इथं. हा कातीन सोडून गेला. बाई मामीला मी बघायचं इथून साप जाताना असा तिथं थांबला आणि गेला म्हणा कातीन सोडून पळून गेला. विचार ना हो का बघा शेंगा खूप शेंगा राहिल्यात ग तरी बी. हे बघ ना. ए राणी रिंकू तुम्हाला कातीन बघायची का म्हणा. तिथं पांढरे असे हाड टाईप आहे बघ तिथं. हो का सगळी तूर वाळून गेली हो का बघा. चला रे लवकर बिगी चला लवकर चॅनलला सबस्क्राईब कर.